जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कल्याण डोंबिवली आय प्रभाग क्षेत्रात येणाऱ्या आशळे परिसरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा पाईपलाईन आहे, परंतु चिंचपाडा आणि द्वारली भागातील अनेक इमारती आणि चाळीधारकांनी अनधिकृत नळ जोडणी केल्याने आशळे गावाला पाणीपुरवठा होत नव्हता। त्यामुळे भीषण पाणीटंचाई या भागात निर्माण झाली होती। नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वनवन फिरावे लागत होतं। याविषयी स्थानिक कार्यकर्ते नितीन तरे, इंदिरा तरे, गणपती कांबळे, गोपी कडू, अशोक कडू, प्रभाकर कडू, संतोष कडू यांनी केडीएमसी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी पुरावा करून अनधिकृत नळ जोडणीवर कारवाईची मागणी केली। यावर आज केडीएमसी अधिकाऱ्यांनी कारवाईची मोहीम हाती घेऊन चिंचपाडा भागातील तब्बल 30 पेक्षा अधिक अनधिकृत कनेक्शन तोडण्यात आलं आहे। तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला जाणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त जगताप यांनी दिली आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, कल्याण। आशळे गावचे स्वतंत्र जलवाहिनी ही नांदिवली मेन टॅपिंग पॉईंट ते आशळे गाव ही मुख्य जलवाहिनी असून त्याच्यातून आशळे गावाला पूर्ण पाणी पुरवठा होतो। पण ही मुख्य लाईनी द्वारली, नांदिवली, चिंचपाडा या भागातून येते। इथे बऱ्याच लोकांनी त्याच्यावर अनधिकृत कनेक्शन घेतल्यामुळे जास्तीत जास्त 80% पाणी आमचा चोरीला जातो इथे आणि 20% आम्हाला भेटतोय। तर आम्ही वारंवार तक्रार करून अधिकाऱ्यांना सांगितलं की हे कनेक्शन काढा। अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करून आमचे जाधव साहेब असतील, मलेकर साहेब असतील, जगताप साहेब असतील यांनी सहकार्य करून पोलीस प्रशासन, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, कोळसवाडी पोलीस स्टेशन सहकार्य करून संयुक्त कारवाई करत आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले ही कारवाई आम्ही कंटिन्यू करू आणि योग्य ते गुन्हे दाखल करू। आणि आमची पण अपेक्षा तीच आहे का ज्यांनी चोरीच्या लाईनी घेतल्या आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे। अनधिकृत नळ जोडणी थोडं कारवाई सुरू आहे, एकंदरीत काय प्रकार आहे? आय प्रभागामध्ये आशळे हे गाव आहे आणि एमआयडीसीचे पाईपलाईननी डायरेक्ट आशळे गावासाठी स्वतंत्र पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईन 250 DIMMची पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईनद्वारे आशळे गावामध्ये पाण्याच्या टाकीमध्ये पाणी जाते तिथे आणि तिथून मग पाणी वितरण केलं जाते। परंतु बऱ्याच वेळा तिथल्या गावातल्या लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या की पाणी पुरवठा कमी होतो आहे, प्रेशरने होत नाही आणि मग आमच्या टेक्निकल टीमने सर्वे केला असता असं दिसून आलं की ह्या लाईनवर चिंचपाडा भागातील रहिवाशांनी, चाळधारकांनी, इमारतधारकांनी अनधिकृतपणे कनेक्शन घेतल्याचं निदर्शनास आल्यानुसार आम्ही आज इथे प्रोग्राम लावला। स्थानिक कोळसवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस, आमचे महापालिकेचे पोलीस, आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मलेकर साहेब, आमचे वॉटर सप्लायचे डेप्युटी इंजिनियर जाधव साहेब आणि मी स्वतः सहाय्यक आयुक्त आय प्रभाग आणि आमची टीम संपूर्ण कर पाणी विभागाचे लिपिक किंवा आणखीन अनधिकृत बांधकामाचे सर्व स्टाफसही आम्ही सकाळपासून इथे आलेलो आहोत। आणि आता इथे जिथे आम्हाला हे अनधिकृत कनेक्शन दिसून आलेले आहेत ते आत्तापर्यंत आम्हाला वाटतं 30-40 कनेक्शन आत्तापर्यंत आम्ही तोडलेले आहेत। अजूनही आमची कार्यवाही संध्याकाळपर्यंत चालूच राहणार आहे आणि ज्या लोकांनी जे कनेक्शन हे घेतलेले आहेत त्या कनेक्शन धारकांच्यावर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत। ही मोहीम अशी सुरू राहणार आहे? ही मोहीम अशी सुरू राहणार आहे आणि यानंतरही पुन्हा जर त्यांनी नळ जोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा वारंवार त्यांचे गुन्हे दाखल करू आणि हे कनेक्शन खंडित करण्याचा आमचं निरंतर प्रयत्न चालू राहणार आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।